लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, भ्रांतीचा आत्मा। भ्रांतीचा आत्मा हा सत्याच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे। भ्रांतीच्या आत्म्याचा जनक शैतान आहे आणि तो मनुष्यांना सत्यरहित करू इच्छितो। ज्या वेळेला सत्याचा आमचा संबंध तुटतो तेव्हा आम्हाला लबाडी आवडू लागते आणि आज संपूर्ण सृष्टीत मनुष्य जातीची अवस्था सत्यापासून दुरावण्याची आहे आणि म्हणूनच आजचा हा संदेश आम्हा सर्वांसाठी फारच महत्त्वाचा आहे। बायबलमध्ये अनेक उदाहरणं भ्रांतीच्या आत्म्याद्वारे काय काय गोष्टी घडल्या या इतिहासात आम्ही पाहू शकतो आणि म्हणूनच आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण आजचा हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। थेसलोनिकाकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 11 आणि 12 मी वाचत आहे। त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो। ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा सर्वांना तो आशीर्वादित करो। आमेन। सर्वप्रथम आम्ही हे समजून घेऊया की भ्रांती म्हणजे काय। भ्रांती म्हणजे मनुष्यांचे मन दिशाभूल होणे, अर्थात जे सत्य नाहीये तरी तेच सत्य आहे असे मानून त्याला अनुसरणे। याचा अर्थ हा की सत्य व असत्य यांतील फरक समजण्याची कुवत नसणे, म्हणजे वास्तविक काय आहे आणि जे केवळ वास्तविक दिसते त्यांतील फरक समजण्यास असमर्थता दर्शविणे। भ्रांतीचा आत्मा हा सैतानी बंधनामध्ये मनुष्याला नेतो आणि सत्याचा आत्मा मनुष्याला बंधमुक्त करीतो। सत्याचा आत्मा मनुष्याला अनंत जीवनात, अविनाशी जीवनात घेऊन जातो, परंतु भ्रांतीचा आत्मा मनुष्याच्या जीवाचा नाश करण्यासाठी भ्रांती मार्गात नेतो। अर्थात ज्यांना भ्रांतीचा आत्मा पकडतो ते मृत्यूला जीवन समजतात व जीवनाला मृत्यू समजतात। प्रियजन, ही गोष्ट फारच आश्चर्यकारक म्हणून आपल्याला वाटू शकते, परंतु ही खरी वास्तविकता आहे। 2 थेसलोनी याच्या 2ऱ्या अध्यायात आम्ही एक महान भविष्यवाणी पाहत आहोत जी आपल्या युगासाठी 2000 वर्षापूर्वी देण्यात आलेली आहे आणि त्या भविष्यवाणीच्या पूर्ततेच्या दिवसात आम्ही जगत आहोत। अर्थात अशा प्रकारची भ्रांती आज या जगामध्ये कार्य करीत आहे जी फार शक्तिशाली भ्रांती आहे, कारण ख्रिस्त विरोधक या जगात प्रकट होण्याची वेळ आलेली आहे। ख्रिस्त विरोधक या जगाला हे पटवून देईल की तोच देव आहे। संपूर्ण जग त्या श्वापदाला म्हणजे ख्रिस्त विरोधकाला आणि ख्रिस्त विरोधकासाठी बनविलेली जी मूर्ती आहे त्याला नमन करेल। अर्थात ख्रिस्त विरोधक आणि ख्रिस्त विरोधकासाठी बनविलेली मूर्ती याविषयी आपला एक संदेश यापूर्वी देण्यात आलेला आहे। ख्रिस्त विरोधकासाठी म्हणजे श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीत अजून प्राण घालण्यात आलेला नाही आणि ती आहे वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस आणि या दोघांना संपूर्ण जग आणि जगांतील सर्व धर्म मानणारे यांना नमन करणार आहेत। ही पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी आहे आणि देवाचं वचन प्रकटीकरणाच्या पुस्तकात आम्हाला आढळते की सैतान हा संपूर्ण जगांतील लोकांना थकविणारा म्हटलेला आहे। म्हणून प्रकटीकरण 13 अध्यायातल्या 8व्या वचनात एक महत्त्वाची भविष्यवाणी देण्यात आलेली आहे। ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत
असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 19 वचन म्हणते, आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे, सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. अर्थात याचा अर्थ काय? दुष्टाला वश झाले आहे. पूर्ण जग सैतानाला म्हणजे दुष्टाला वश झालेला आहे, म्हणजे भ्रांतीच्या आत्म्याच्या स्वाधीन आहे. संपूर्ण जग दुष्टाला वश झाल्या कारणाने भ्रांतीच्या आत्म्याद्वारे सैतानाची म्हणजे जो ख्रिस्त विरोधक आता भविष्यात आमच्या पुढे मानव देहात प्रकट होणार आहे, त्याला संपूर्ण जग नमन करणार आहे. भ्रांतीत गेल्या कारणाने तिमोथेला दुसरे पत्र याचा 4 अध्याय 3 ते 4 वचन म्हणते, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाच जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. ही भविष्यवाणी आहे. भ्रांतीचा आत्मा कशा प्रकारे ख्रिस्ती लोकांना फसवील आणि त्यांना संप्रदायाचे स्वरूप देईल याविषयी ही भविष्यवाणी आहे. ते कल्पित कहाण्यांकडे वळतील आणि देवाचे सत्य ते ऐकण्यापासून फिरतील. त्यांना ते आवडणार नाही. प्रियजन हो, तुम्ही विचार करू शकता, त्या सैतानाने जो स्वर्गात लुसिफर म्हणून एक अभिषिक्त करुबीम होता, त्याने देवाच्या राजासनाहून आपले राजासन उच्च करण्यासाठी स्वर्ग राज्यात जे स्वर्गदूत होते त्यांच्यामध्ये ही भ्रांती पसरविली होती. काय केले होते त्याने? देव जो सत्य, इटर्नल ट्रूथ, परम सत्य, त्याच्या विरुद्ध त्याने असत्य सांगून 1/3 दूत भ्रांत केले. हा सैतान ज्याने त्या स्वर्गातल्या दूतांना देखील खाली पाडले. सत्याच्या आत्म्याने चालविले जाणारे भ्रांतीच्या आत्म्याच्या द्वारे फसविले जाणारच नाहीत, कारण ते येशू जो सत्य त्याचीच वाणी ऐकतात. त्यांच्या जीवनाचा आधार हे देवाचे सत्य वचनच आहे, म्हणून ते बहकविले जाणारच नाहीत. आध्यात्मिक भ्रांती ही हृदयाच्या भ्रष्टतेला दर्शविते. अर्थात मनुष्याच्या आत नक्की काय चालले आहे त्याचे दर्शन ती घडविते. भ्रांतीचे पुष्कळ प्रकार आहेत प्रियजन हो. गणनाचं पुस्तक याचा 13 अध्याय याचं वचन मी 25 पासून वाचत आहे. आम्ही ही गोष्ट पाहतो की इस्रायल लोक हे ज्या वेळेला मिस्राच्या गुलामीतून बाहेर पडले, तांबडा समुद्र ओलांडून ते कनानाच्या वाटेला निघाले, त्यावेळेला मोशेने कनान देश हेरण्यासाठी 12 वंशांतून 12 प्रमुख नेते पाठविले होते. हे कनान देशाची माहिती घेण्यासाठी पाठविले होते आणि त्यांनी 40 दिवस देश हेरल्यानंतर ते ज्या वेळेला इस्रायल लोकांकडे परत आले आणि त्यांनी येऊन रिपोर्ट दिला. आम्ही वाचूया गणना 13 अध्याय 27 वचनापासून. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधा मधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात, डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्याजवळ व यार्देनी तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करावयास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यांतील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. प्रियजन हो, या ठिकाणी एक भ्रांतीचा आत्मा कार्य करीत असताना आम्ही पाहत आहोत. अर्थात 12ही हेर एकत्र होते. सर्वांनी कनान देश पाहिला, त्याचा रिपोर्ट घेऊन ते आले. परंतु येथे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, कालेब आणि यहोशवा या दोघांनीच देवाच्या सत्य वचनावर विश्वास केला आणि ते सत्याला पकडून राहिले.
कारण देवाने त्यांना अभिवचन दिले होते, मी तो देश तुम्हाला देईनच. पण त्या देशात अनाकी नेफिलिमी वंशाचे म्हणजे फार धिप्पाड लोक होते. त्यांची ताकद पाहून आणि ते फार बलवान आहेत हे पाहून देवाच्या वचनाकडे पाहण्याऐवजी त्यांनी आपल्या स्वतःच्या कुवतीकडे पाहिले आणि त्या क्षणीच सत्यावर विश्वास करण्यापासून ते परावृत्त झाले आणि त्यांनी संपूर्ण मंडळीमध्ये एक वाईट बातमी पसरविली आणि संपूर्ण मंडळी, संपूर्ण इस्रायलाचे घराणे यामध्ये अविश्वास पसरल्या कारणाने येथे दोन आत्म्याचं काम चालू झालं. यहोशू आणि कालेब सत्याच्या आत्म्याने चालणारे होते. म्हणून कालेब सगळ्यांना शांत करून म्हणाला, आत्ताच्या आत्ता आपण जाऊन तो देश घेऊ. सत्याच्या वचनावर त्याचा विश्वास होता, कारण सत्याच्या आत्म्याने तो चालत होता. परंतु त्याच वेळेला विश्वासी म्हटलेले इतर इस्रायली म्हणाले, आम्ही जावयास समर्थ नाही. आम्ही त्यांच्या समोर त्यांच्या दृष्टीने टोळा समान आहोत. त्यांनी आपल्या स्वतःला नाकतोड्यासारखं आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिलं. वास्तविक त्यांनी देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे होते, परंतु ते त्यांनी न पाहिल्या कारणाने भ्रांतीच्या आत्म्याने इस्रायल लोकांमध्ये फार अविश्वास माजविला. आणि त्याचा परिणाम काय झाला? 14वा अध्याय गणना आणि 1 ते 4 मी वाचत आहे. तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाले, आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. तरवारीने आमचा निपात व्हावा, म्हणून परमेश्वर आम्हाला या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलांची लूट होईल. बघा कशा प्रकारचा अविश्वास आलेला आहे. अर्थात ही गोष्ट त्यांना चिंताजनक भासली की आता पुढे आमचं काय होईल. पण त्यांना देवाचे वचन पकडून चालायचे होते. आणि येथे हीच गोष्ट आम्हा ख्रिस्ती व्यक्तींसाठी उदाहरणात दाखल ठेवलेली आहे. कारण जी गोष्ट त्यांना घडली तीच आजच्या या काळात ख्रिस्ती लोकांच्या जीवनात घडत आहे. आम्ही आमचं लक्ष सभोवतालची परिस्थिती, व्यक्ती किंवा आमची स्वतःची कुवत याकडे न ठेवता देवाने मला काय वचन दिले आहे त्याकडे लावणे गरजेचे आहे. ते म्हणाले, आम्ही मिस्र देशात परत जावे हेच बरे नव्हे काय? बघा काय अविश्वास आला. त्यांनी देवाने दिलेले पुढारी नाकारले. ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिस्र देशाला परत जाऊया. ज्या मिस्र देशांतून म्हणजे जगांतून ख्रिस्ती लोकांना देवाने बाहेर काढलं ते आता आपल्या मनात अविश्वास बाळगत आहेत. हा भ्रांतीचा आत्मा होता. या भ्रांतीच्या आत्म्याने त्यांना मिस्र देशाकडे परत त्या मिस्र देशाची आवड त्यांच्यात निर्माण केली आणि मिस्र देशाकडे जावयास त्यांना प्रवृत्त केले. काय आम्ही जर पुढे पाहिलं तर देवाने त्यांच्या बायका मुलांची लूट होऊ दिली काय? कधीच नाही. काय ते लोक रानात नाश पावले काय? कधीच नाही. आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की ज्यांनी अविश्वास केला ते सगळे नाश पावले. हीच गोष्ट आमच्यासाठी दाखवत आहे की तुम्ही आणि आम्ही भ्रांतीच्या आत्म्यापासून दूर राहावे. देव भ्रांतीच्या स्वाधीन मनुष्याला तेव्हा करतो जेव्हा मनुष्य सत्य वचनावर विश्वास करीत नाही. तेव्हा देव मनुष्याला भ्रांतीच्या स्वाधीन करीतो. या कारणामुळेच आज संपूर्ण जग आम्हाला भ्रांतीच्या स्वाधीन आढळत आहे. प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट ज्यावेळेला इस्रायलचं चित्र पाहतो तेव्हा आम्ही कल्पना करू शकत नाही. 20 लाख लोक काढले होते आणि या 20 लाख लोकांमध्ये आता तेथे भ्रांतीच्या आत्म्याचं कार्य चालू झाल्या कारणाने काय गोंधळ उडाला असेल. कोण कोणाबरोबर काय वाद घालतोय आणि कोणाचं काय चाललेलं आहे आणि संपूर्ण मंडळी उद्ध्वस्त झालेली आहे. लक्षात घ्या, या भ्रांतीच्या आत्म्याद्वारे इस्रायलाची मंडळी जी रानात प्रवासामध्ये निघालेली आहे, भ्रांतीच्या आत्म्याने तिला डॅमेज केलेला आहे. आणि त्याचा विपरीत परिणाम आम्ही पाहत आहोत की देवाने एका दिवसामागे 1 वर्ष हा दंड दिला आणि 40 वर्षे इस्रायल लोक रानात भटकत राहिली. हा दंड होता आणि या दंडाला कारण गणना 13 मध्ये जी गोष्ट घडली ती होती. म्हणून आम्हाला आढळते की यहोशू आणि कालेब हे दोघेच फक्त कनान देशात पोहोचले आणि बाकीचे जे 10 आहेत ज्यांनी अविश्वासाचं भ्रांतीचं कार्य अख्ख्या इस्रायल मंडळीत केले होतं ते सगळे नाश पावले. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला कायम सत्यावर विश्वास करणे आहे. जो सत्याला पकडेल तोच जिंकला जाईल, त्यालाच विजय मिळेल. परिस्थिती किती कठीण असो, कालेब आणि यहोशूवाप्रमाणेच आम्ही देवाच्या वचनाला सत्याला पकडून राहावे. उत्पत्तीचं पुस्तक याच्या 2ऱ्या अध्यायात आम्ही पाहतो 16 आणि 17 वचनात परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की
बागेंतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. अर्थात हे वचन देवाने आदम आणि हव्वा यांच्यासाठी एक नियम म्हणून दिले होते आणि या सत्य वचनावर त्यांना चिकटून राहणे, हेच वचन पकडून राहणे, यामध्ये त्यांची सुरक्षितता होती. परंतु आम्ही काय पाहतो, 3ऱ्या अध्यायात आम्ही पाहत आहोत की सैतानाने नेमके तीच गोष्ट करण्यास स्त्रीला प्रवृत्त केले. अर्थात हव्वेकडे सत्य वचन देण्यात आले होते आदमाद्वारे. हव्वेने सत्यावर प्रेम केले नाही. सर्पाने तिला सत्यात मिलावट करून कळविले, ते तिने मानले. सर्प म्हणाला, तू मरणार नाहीस, तुझे डोळे उघडतील, तू देवासारखे होशील, बरे वाईट जाणणारे होशील. हा भ्रांतीचा आत्मा होता जो तिच्या बरोबर बोलत होता, जो सत्यात भेसळ करून हव्वेला हे पटवून देत होता की जे मी सांगतोय तेच सत्य आहे. हव्वेने सत्यावर म्हणजे जे देवाचे वचन आदमाने तिला कळविले होते त्यावर खरा विश्वास केला असता तर तिने सर्पाला सांगितले असते, तू जे सांगतोस ते सर्व सत्याविरुद्ध आहे, तू थांब, मी आदमाला बोलाविते. आणि तसं तिने केले असते तर सर्प तिकडे उभा राहू शकला नसता. परंतु तिने तसे केले नाही, कारण ती भ्रांत झाली. त्या भ्रांतीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली तिला क्षणार्धात आंधळे केले गेले. शत्रू सैतानाचा हाच मार्ग आजपर्यंत चालत आलेला आहे. तो याच पद्धतीने आपली योजना सिद्धीस नेतो. तो लबाडीचा बाप आणि धूर्त आहे. भ्रांती कुठून येते प्रियजन हो? देवाच्या सत्य वचनात जेव्हा भेसळ केली जाते, खरं सत्य शिक्षण यामध्ये भेसळ केली जाते आणि ते शिक्षण ज्या वेळेला मनुष्य स्वीकारतो तेव्हा भ्रांती येते. हव्वेने देवाच्या सत्य वचनाऐवजी तू मरणार नाहीस, तुझे डोळे उघडतील, या गोष्टी तिला पटल्या आणि तिने त्या गोष्टी केल्या आणि आम्ही पाहत आहोत भ्रांतीमध्ये ती फसली. एदेन बागेमध्ये फार जबरदस्त भ्रांती आली होती. सैतानाने या भ्रांतीचा उपयोग करून हव्वेला फसविले आणि त्याद्वारे आज संपूर्ण मानवजात आम्हाला आढळत आहे पापात पडली. प्रियजन हो, भ्रांती मनुष्याला आंधळे करते आणि सत्यापासून दूर नेते. भ्रांतीपासून जर आम्हाला वाचायचं असेल तर सत्यावर प्रेम करणे हाच सर्वोत्तम आणि एकमेव मार्ग आहे. गलतीकरस पत्राचा 1 अध्याय याचं वचन 6 ते 9 आपणापुढे मी वाचत आहे. हे वचन अतिशय महत्वाचं वचन आहे. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? सुवार्ता जी प्रेषितांच्या द्वारे देण्यात आलेली आहे, ज्याला म्हणतात शुभवर्तमान. या शुभवर्तमानाला नवीन वर्जन कोणी बनवू शकत नाही, लक्षात घ्या. आणि जर कोणी नवीन वर्जन त्याचं बनवेल, त्यामध्ये काही भेसळ करेल, काही घालेल आपल्या मनाचे विचार कल्पना, तर वचनात स्पष्ट लिहिलं आहे तो व्यक्ती कोणीही असो या पृथ्वीवरचा शापभ्रष्ट आहे, लक्षात घ्या. आणि कोणी संघटना संस्था जर अशा प्रकारे शुभवर्तमान बिघडवेल, त्यामध्ये काहीतरी घालेल, त्याद्वारे संप्रदायाची निर्मिती करील, भ्रांतीचा आत्मा हाच संप्रदायाचा जनक आहे. सत्याच्या आत्म्यापासून संप्रदायाची उत्पत्ती झालेली नाही, कारण अधर्माचे गुज आताच आपले कार्य चालवित आहे. हे जे वचन 2 थेसलोनिकच्या 2ऱ्या अध्यायात आम्ही पाहत आहोत, यांतूनच या आत्म्याचा उगम आहे. म्हणून संप्रदाय जे आज जगात ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिस्ती पंथाच्या नावाने वेगवेगळे आज आम्हाला आढळत आहेत, हे सर्व भ्रांतीच्या आत्म्यांतून आलेले आहेत, सत्याच्या आत्म्याविरुद्ध आहेत आणि म्हणून देवापासून ते नाहीत. ही गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे की देवाने जे शुभवर्तमान आम्हाला दिले आहे त्यात आम्ही कोणत्याही प्रकारची भेसळ, काहीही मिलावट स्वीकारता कामा नये. पेत्राचे 2 पत्र याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन मी वाचत आहे. आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करीतात तसा यांचाही करीतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा. अर्थात हे वचन आम्हाला हे दाखवत आहे की देवाच्या वचनाचा ज्या वेळेला गैर अनुवाद केला जातो, ताणून ओढून अर्थ काढला जातो, त्यावेळेला तो अनुवाद त्यांना भ्रांतीच्या आत्म्याद्वारे मिळतो. सत्याचा आत्मा जो या बायबलचा लेखक आहे तो पवित्र आत्मा आहे. तो भ्रांतीच्या आत्म्यापासून आणि गैर अनुवादापासून आपल्या मंडळीचे रक्षण करीतो. जो भ्रांतीच्या आत्म्याच्या प्रभावाखाली सापडलेला आहे तो गैर अनुवाद करतो. वचनाचा गैर अनुवाद करणे फार मोठं पाप आहे. येशू ख्रिस्ताने आपली ओळख पंतय पिलाता समोर दिली की मी सत्याची वाणी आहे आणि जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. म्हणूनच पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. तो देवाचा पवित्र आत्मा आहे व तो आम्हाला सत्य काय तेच कळवितो. भ्रांतीचा आत्मा हा सैतानी आत्मा आहे, फसवणूक करणारा आत्मा आहे, सत्याच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे. भ्रांतीचा आत्मा फार शक्तिशाली आहे. हा मनुष्यांना सत्यापासून आंधळे करीतो. ते सत्य त्यांच्या समोर असतानाही ते पाहू शकत नाहीत. योहान कृत शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायातल्या 2ऱ्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने एक भविष्यवाणी केली. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल अशी वेळ येत आहे. अर्थात येशूलाही अधर्म्यांच्या स्वाधीन ज्या मुख्य याजकांनी व परुषांनी शास्त्रांनी केले होते, अर्थात त्यांना ते जे करीत होते ते योग्य वाटत होते की येशूला मारण्यात यावे, कारण तो स्वतःला मी मसीहा आहे, मी देव आहे असे म्हणत आहे. अर्थात ही त्यांना आलेली भ्रांती होती. शास्त्री, परुषी, याजक यांनी सत्य सोडल्यामुळे सांप्रदायिक बनले होते. सत्याशी तडजोडीचा मार्ग त्यांनी पत्करला होता. म्हणून गौरवाच्या प्रभूला त्यांनी न ओळखता क्रुसावर दिली. येशू हाच मसीहा आहे हे यहुदी लोक ओळखू शकले नाहीत. फक्त थोडक्यांनी त्याचा स्वीकार केला. पहा, भ्रांतीमुळे हे सर्व घडलं होते. ते प्रभू येशूला ओळखू शकले नाहीत. काय ते लोक बायबल वाचत नव्हते काय? दररोज वाचत होते. काय ते मसीहाची वाट पाहत नव्हते काय? दररोज ते वाट पाहत होते. शब्द देही बनून येशू त्यांच्या पुढे उभा होता, पण ते त्याला ओळखू शकले नाहीत. म्हणून योहान 5:39 आणि 40 वचनात येशूने म्हटले, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. म्हणजे शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देत आहे. तरी जीवन प्राप्त व्हावे, अनंत जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा प्राप्त होत नाही. बघा, ही त्यांची स्थिती होती. उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायात 3रं वचन म्हणते, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यांस पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. पृथ्वीवर मनुष्यांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनांतील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवांस भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशांतील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. प्रियजनो, या वचनात आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की देवाला मनुष्य उत्पन्न केल्याचा अनुताप झाला, त्याच्या चित्ताला खेद झाला, कारण मनुष्य भ्रांत झाला आणि देवाच्या आत्म्याची मनुष्याच्या ठाई सत्ता राहिली नाही. म्हणून उत्पन्नकर्त्या देवाने ठरविले की सर्व मनुष्यांचा, प्राण्यांचा मी नाश करीन. आणि अर्थात देव जे करील त्याला कोणीही मनुष्य अटकाव करू शकत नाही. त्याचा हात पकडून त्याला कोणी थांबवूही शकत नाही.
ही गोष्ट या बायबलमध्ये 4000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर घडलेल्या घटनेविषयी सांगत आहे. त्यावेळेला देवाची कृपादृष्टी नोहावर होती आणि नोहा हा देवाने पाठविलेला संदेष्टा होता. अर्थात मानवांना वाचविण्यासाठी देवाने अद्भुत मार्ग नोहाद्वारे संपूर्ण जगाला कळविला. नोहाचा काळ आज आपण ज्या आधुनिक जगात आहोत त्यापेक्षाही अत्यंत आधुनिक असा काळ होता. त्यामुळे नोहाचा संदेश त्या काळातील जगभरातल्या सर्व लोकांना कळविण्यात आला. परंतु नोहाचा संदेश हा तारवात येण्याविषयीचा होता, पश्चातापाविषयीचा होता. परंतु आम्ही जर पाहिलं तर लूका शुभवर्तमान, मत्ती शुभवर्तमानात प्रभू येशूने नोहाच्या दिवसाविषयी म्हटले की त्यावेळेला लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, लागवड करीत होते आणि नाश आला महापुराचा, तिथपर्यंत त्यांना माहीतही पडले नाही. अर्थात या जगात भ्रांती आली होती. भ्रांतीच्या आत्म्यामुळे फक्त 8 व्यक्ती फक्त नोहाच्या वेळेला जगावर आलेल्या देवाच्या न्यायांतून ते वाचविले गेले. बाकी संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्यात आलं. रोमकरसपत्राचा पहिला अध्याय 25 ते 32 वचन म्हणते, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठाई भोगले. काय आजच्या जगामध्ये सेम सेक्स मॅरेज याला मान्यता देण्यात येत आहे. हा भ्रांतीचा प्रकार आहे. हा सैतानापासून आहे. 28 वचन, आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ही आहे भ्रांती. 29-30 वचन म्हणते, सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवमानना करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. रोमकरसपत्राचा पहिला अध्याय 28 वचन या ठिकाणी आम्हाला स्पष्ट म्हणत आहे, ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. प्रियजन हो, जेव्हा देव मनुष्याला सोडून देतो, कारण मनुष्य देवाची वाणी ऐकत नाही, देव त्याला पुन्हा पुन्हा संधी देतो. देवाच्या सत्य वचनाला आदर देत नाही, सत्याला अनुसरत नाही, परंतु पापावर प्रेम करीतो, सत्याचा विश्वास नाकारतो, पश्चाताप करण्यास नकार देतो. अशा वेळेला ते व्यक्ती तारण गमावितात आणि ख्रिस्त विरोधकाच्या प्रभावाखाली, अधिपत्याखाली सापडतात व हेतू पुरस्सर ते देवाच्या वचनावर अविश्वास करीतात, शुभ वर्तमान नाकारतात, देवाचं प्रेम आणि आज्ञा पालन हे धिडकारून देतात. त्यावेळेला देव मनुष्यांना विपरीत मनाच्या स्वाधीन करतो आणि तेव्हा दुरात्मे त्या व्यक्तींवर तुटून पडतात. दुरात्मे मोह घालण्याचं काम करतात, मनुष्याचं जीवन विटाळवून टाकतात. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि याचं वचन 5 आणि 6 मी आपणा पुढे वाचत आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. प्रियजन हो, हे वचन आम्हाला दाखवित आहे की सत्याचा आत्मा जो देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा, भ्रांतीचा आत्मा हा सैतानाचा आत्मा आहे,
जो लबाड आणि लबाडीचा बाप सैतान याच्यापासून आलेला आहे आणि तो मनुष्यांना फसवितो, बहकवितो आणि भ्रांतीत घेऊन जातो, आंधळे करून टाकतो, यासाठी की त्यांना सत्यापासून म्हणजे प्रकाशापासून परावृत्त करावे. प्रियजन हो, आता वेळ आहे आपली. आपण आजच्या घडीला कुठे आहात हे पारखण्याची ही वेळ आहे. आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही भानावर आहोत का, की भ्रांतीत आहोत, गुंगीमध्ये आहोत? सत्यावर आमचं प्रेम आहे काय? वेळ ही वेगाने सरत आहे आणि आम्ही या युगाच्या अंताच्या फार जवळ आम्ही आलेलो आहोत. आपल्याकडे देवाने आपले सत्य वचन पाठविलेले आहे. ते सत्य वचन पकडा, त्या सत्य वचनाचा शोध करा, त्यावर प्रेम करा, तरच वाचले जाल. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, आज या वेळेला भ्रांतीच्या आत्म्याविषयीचं सत्य आमच्या पुढे तू ठेवलं. आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही ज्या युगात राहत आहोत हा शेवटचा कृपेचा कालखंडाचा शेवटचा टप्पा आहे आणि यामध्ये आज संपूर्ण जगात भ्रांतीचं कार्य माजलेलं आहे. या भ्रांतीमुळे आज अनेक लोक भ्रांतीच्या प्रवाहात सापडलेले आहेत. सत्य काय असत्य काय यातला भेद ते समजू शकत नाहीत. पण प्रभू, आज माझ्या या भावा बहिणींनी जे तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांना मी तुझ्या चरणाशी घेऊन येत आहे. माझी प्रार्थना आहे की या सर्वांना मी तुझ्या पवित्र हाती देत आहे. जर यामधील कोणी व्यक्ती भ्रांतीच्या प्रवाहात सापडला असेल, त्या आत्म्याच्या प्रभावाखाली असेल, तर त्याला आज येशू ख्रिस्ताच्या नावाने बंधमुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या आत्म्याच्या प्रभावाखाली आण. तुझा सत्याचा आत्मा जो पवित्र आत्मा तो त्याला तू दे. यासाठी कारण तू म्हटले की तो सत्याचा आत्मा मी पाठवीन, जो पाराकलेत, तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल, होणाऱ्या गोष्टी कळवील, ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याची आठवण करून देईल. हे प्रभू, तो आत्मा जो आमचा गुरु आणि आमचा शिक्षक आहे त्या पवित्र आत्म्याला आम्ही मागत आहोत. या माझ्या भावा बहिणीवर दया कर आणि त्यांना पवित्र आत्मा तू प्रदान कर. त्यांचं जीवन मी तुझ्या हाती देऊन ही लहानशी विनंती प्रार्थना मुक्तिदाता तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, तुम्ही यांतील काय सत्यता जाणली, कृपया जर तुम्ही आम्हाला कळवाल तर आम्हाला त्याद्वारे उत्तेजन प्राप्त होईल. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्याशी संपर्क साधून तुम्ही मला कळवू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.